आज आहे कार्तिक एकादशी आणि आपण आहोत आळंदीच्या पुण्यभूमीमध्ये। रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत करते एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये। मी सुरेश झाडगे। आज आपण आलोय आळंदी नगरीमध्ये। आज आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आज कार्तिक एकादशीचा जो काय संजीवन समाधी सोहळा होणार आहे आज या पुण्यभूमीमध्ये देवाच्या आळंदीमध्ये, तो अनुभवण्यासाठी आज आपण आळंदी नगरीमध्ये आलोय। बघू शकता इंद्रायणी तीराचा घाट जो काय प्रसन्नतेने आज भक्तिमय झालाय आणि बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मृदुंगाच्या तालावरती हरिनामाचा गजर आज या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। खूप सुंदर असं या ठिकाणचं वातावरण आज अनुभवण्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या। भक्तीचा महासागर कशा पद्धतीने या ठिकाणी आनंद नगरमध्ये फुलत असतो याचं उदाहरण म्हणजे आपण बघू शकता। खूप सुंदर पद्धतीने हरिनामाचा गजर या ठिकाणी आज चालू आहे। हा अनुभव प्रत्यक्ष रूपी शब्दात सांगणे तसं तर कठीण आहे, परंतु मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी बाबा, किती दिवसांपासून तुम्ही वारी करताय? आता 50 वर्ष झाले। अरे बापरे, बाबांना 50 वर्ष आले वारी करतोय। तो वय काय बाबा? 75 आहे। 75 वर्षाचे बाबा आज बघा, म्हणजे माऊलींच्या भक्तीमुळे आहे ना किती तंदुरुस्त आहे। म्हणजे भक्तीची ताकद आहे ना ही फक्त याच्यात नसते, तर आपल्या परमार्थ मध्ये असते आणि हा परमार्थ तुम्ही जिवंत ठेवलाय बाबा। गाव कोणतं आहे तुमचं? आमचं गाव उस्मानाबाद धाराशिव। धाराशिव, अरे वा वा। म्हणजे आई तुळजाभवानी आहे की नाही? तुळजाभवानीहून इकडे आले ते, म्हणजे कार्तिक वारी दरवर्षी करता? आषाढी वारी, आषाढी कार्तिक दोन्ही, म्हणजे दोन्ही पण वारी बाबा आवडीने करतात। आषाढी म्हणा कार्तिक म्हणा। पांडुरंगाचे भक्त आहे, वारकरी संप्रदाय, त्यांना काय संदेश द्या? तुम्ही पडत नाही हो काय? बस हे महत्वाचं, म्हणजे काय बोलता येतं, भक्ती करता येते, बरोबर। चांगली भक्ती केली तर चांगला जन्म मिळतो। हो बरोबर, म्हणजे आपण जसं वागू, आपण जसं परमात्मा करू, जसं आपण कर्म करू, त्याची सगळं इथे आपल्याला भेटणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं माऊलीचं सांगणे आहे की नाही? बाबांशी भेटून खूप छान वाटले बाबा। जय जय रामकृष्ण हरी। खूप छान वाटलं रामकृष्ण। संध्याकाळचे 5:30 वाजून गेले ते आणि आपण बघू शकता खूप सुंदर नदीचा तीर आहे, घाट आहे, त्या ठिकाणचं वातावरण आपण अनुभवू शकता। खूप सुंदर असं भक्तिमय नाद या ठिकाणी चालू आहे। भक्त आनंद आनंद, खूप माऊली सारखा आनंद कशातच नाही, म्हणजे जे काय नाही, कशात नाही, कशात नाही, म्हणजे काय आहे ते माऊली लेकरा बाळात बी नाही आनंद। अरे बापरे, बघा यांनी जेवणाचं रहस्य सांगतात, लेकरा बाळात पण माऊली नाहीये। माऊली कशात आहे? फक्त माऊलींमध्ये। सगळीकडे असं नाही म्हणायला पाहिजे, आपण लहान बाळांमध्ये पण बघितलं पाहिजे, प्रत्येक माणसामध्ये माऊली आलो त्याच्या बिगर काहीच नाही, माऊली बिगर काहीच नाही। नाही माऊली बिगर तर नाही, पण माऊली काय सांगतात की तुम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये पण माऊली स्वरूप अनुभवू शकता। या वारीत मनाला समाधान वाटतंय, सुख वाटतंय। जरी आम्ही शेतकरी आहेत, जरी आम्हाला आमच्या शेतीमध्ये थोडंसं कमी जास्त पीक झालं तरी पण वारी ही आम्हाला करणं, ती संकट आली शेतकऱ्यांच्या वाट्याला तरी पण आपली वारी चुकणार नाही। जीवन समाधी सोहळा 750 वर्ष आणि हे भक्तीचं स्वरूप आज या ठिकाणी आपण अनुभवू शकता। खूप सुंदर असा सोहळा होतोय मित्रांनो। खूपदा काय होतं माहिती का, आपण वारीमध्ये जात असतो आणि वारीमध्ये खूप सारे अनुभव आपल्याला येतात आणि विशेष म्हणजे माझा विषय म्हणजे जस्ट आता झालाय। काय नाव आहे तुझं? चेतन। मित्रांनो, आळंदीमध्ये शिकण्यासाठी आलेला मुलगा आणि माझी अचानक ओळख होणं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्या मदतीला त्याला आज सोपून दिलं। एक म्हणजे ते म्हणतात ना, पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भक्ताची खूप सुंदर अशी गरज असते, असं मी म्हणत नाही। मी बघ पंढरपूरचा पांडुरंग आहे, आपण एवढे उच्च दर्जाच नाही मित्रांनो, कारण पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे मित्रांनो अनुभवू शकता। बघा चरणाखाली लीन होतं तेव्हा पंढरीचे पांडुरंग आणि आपण पंढरीच्या पांडुरंगाशी काय तुलना करणं। फक्त एवढंच सांगणं की एक सामान्य माणूस आणि ते पण चांगल्या आचरणाने जर आपण चांगलं वागलो तर आपल्याला पैसे काही कमी पडत नाही। त्याचं उदाहरण म्हणजे बघा, आम्ही तुम्हाला भेटलाय तर आपल्याला असे खूप सुंदर असे टेक घ्यायचे असतात
आणि त्याला पण आज मी माझ्याकडून जेवढं काय चांगलं सांगता येईल ते त्याला शिकवणार आहे. त्याकडे ब्लॉगिंग कसं असतं, एखादं शूट कसं केलं जातं. आता या ठिकाणी बघा बॅक साईडला इथं मस्तपैकी एक दिंडी आहे आणि ती दिंडी आज कशा पद्धतीने एकदम शिस्तबद्ध पद्धतीने आज उभी आहे आणि त्यांचं ते काय पद्धतीने जे भजन वगैरे चाललंय ते आज आपण अनुभवू शकतो. त्याचं शूट वगैरे कसं केलं जातं ते मी त्याला प्रत्येक शूट दाखवणार आहे. तर चला एन्जॉय करा आपल्या व्हिडिओचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण निघालोय माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराकडे आणि आता आपल्याला तिकडे जायचंय. आता इंद्रायणीचा घाट आपण बघितला तर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचं आपण आहे ना दर्शन घेणार आहोत. चलो. कोणतीही खाजगी जो आहे माऊलींच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा असतील, त्यासोबत गंधगुळे असेल विठ्ठलाला लावण्यासाठी आणि भरपूर साऱ्या गोष्टी जो महाप्रसाद वगैरे असतात, भागवत दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. आता आपण माऊलींच्या मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी निघालोय. चला माऊली ज्ञानोबा तुकाराम लावी चला पटापट चला पुढे. दर्शनबारीमधील गॅप भरून घ्यायचा आहे, पुढे घ्यायचा आहे. आता आपण दर्शनाचं वांग्याला लागलोय बघा. बॅक साईडला बघतो दर्शनाचं वांगे आणि आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश करणार. आपण या ठिकाणी जो बघितलं तर आता मुख्य गाभारा आहे इथं महाद्वार. त्या ठिकाणी आता आपण चाललोय आपण. तिची ताकद काय असते हे बघा. आज आपण आनंदित हो, आनंदाची बातमी आहे. आनंदानं आपण माऊलीच्या मंदिरात बसतो. किती एवढा आनंद. आनंद याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. या जागेवर येणं म्हणलं म्हणजे किती पुण्य लागते. खरं आहे ना. आपण भाग्यवान आहे की आज आपण या ठिकाणी संजीवन समाधीचं 750 वर्ष आज. आता हे वारकरी महिन्याची वारकरी ती. ओके. हा. आणि आता हे वारकरी मंदिरात सोडणार आहेत. महिन्याचे वारकरी आहेत सगळे. महिन्याचे आळंदी पंढरी करणार आहेत सगळे. बरोबर. म्हणजे मी पण त्याच्यातच हो. आषाढी वारी आणि कार्तिकी वारी नाही 12 महिने आळंदी पंढरी. 12 महिने का? 12 महिने. म्हणजे प्रत्येक एकादशीला वगैरे. प्रत्येक एकादशी एक एकादशी एक. चला दर्शनाला हा हा चला चला. माऊलींचं हा चला 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 चला. हा माऊलींचं दर्शन होणार आहे तर त्यांना सोडणार आहे. आपण पण तिकडे निघालोय. माऊलींच्या दर्शन सोहळ्यामध्ये आज आपलं पण भाग्य आहे की आज आपलं दर्शन होतंय संजीवन समाधी सोहळा आणि आज या ठिकाणी आपण दर्शन घेतोय. मित्रांनो हे सुगंध पिंपळाचं झाड आहे. हे बघू शकता आपण. दर्शन घेतात ते प्रत्येक भाविक भक्तजन आणि ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे. भरपूर जण असे पारायणाला बसले ते आपण बघू शकता. मंदिराच्या अगदी समोर आलोय आणि विशेष म्हणजे गर्दी बघू शकता आपण. अनुभवू शकता की प्रचंड पद्धतीने आज या ठिकाणी गर्दी या ठिकाणी सामावली आहे. आज माऊलींचे या संजीवन समाधी सोहळा जो 750 वर्ष आहे. अगदी भाग्याचं वर्ष म्हणजे आपण या ठिकाणी आज इथं पोहोचलोय आणि तुमच्यासाठी हा सुंदर असा व्हिडिओ बनवायचं कार्य करतोय. मित्रांनो कमेंट मध्ये जय जय रामकृष्ण हरवायला विसरू नका. मला पुंडलिक किंवा हरी विठ्ठल स्थित ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. मित्रांनो ही आता केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर ती एक संस्कृती आहे, ही जीवन पद्धत आहे. मित्रांनो आताच माऊलींचं खूप सुंदर पद्धतीने दर्शन झालं आणि ज्यावेळेस हे दर्शन होतं तर जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती काहीशी वेगळीच असते आणि हे नवचैतन्याचं सकारात्मकता आपण हे तेज वर्षभरासाठी पुन्हा कार्तिकी वारीसाठी सजज ठेवून
मित्रांनो, इंद्रायणीचा घाट जेव्हा विद्युत रोषणाईमध्ये दिसतो त्यावेळेस वातावरण तुम्ही अनुभवू शकता. आता सध्या हिवाळ्याचा सीझन चाललाय, कारण कार्तिक वारी हिवाळ्यामध्ये त्यांनी यावर्षी थंडी पडली आहे. त्यासोबतचा खरंच हा अनुभव खरंच लय भारी आहे. प्रचंड अशी रात्र जरी झाली तर या ठिकाणी भक्तीला मात्र रात्र होत नसते. पण भक्तीची ताकद ही काही वेगळी असते आणि माऊलींची भक्तीची ताकद काहीशी वेगळीच आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकतो या ठिकाणी बघा भजनं वगैरे चालू आहेत आणि काही ठिकाणी कीर्तनं पण चालू आहेत. खूप सुंदर त्या आळंदी नगरीचा हा जो घाट आहे इंद्रायणी नदीचा, तो खूप सुंदर त्या आज भक्तिमय झाला. आजची 750वा जो माऊलींचा समाधी सोहळा आहे त्या निमित्ताने आज बघू शकता की साक्षात पंढरीच्या विठोबाला आणि माऊलींना घेऊन हे सर्व अशा गोष्टी आज या ठिकाणी या दिंडीमध्ये आहेत. आम्ही हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज केशे अहिल्यानगर निंबळक या ठिकाणापासून हरिहर महाराजांची पायी दिंडी सोहळा जो 45 वर्षापासून आम्ही इथे नेमून येतो. या क्षेत्रामधून वारकरी सद्भावनेने आम्ही इथपर्यंत येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, हवेमध्ये गारवा सुटलाय आणि ऍक्च्युली इतका गारवा असून पण जी काही भक्तीची ताकद आहे ती माणसाला थंडी वाजून देत नाही. म्हणजे कसं थोडक्यात की ऊन वारा पाऊस किती असू द्या, परंतु हे वारकरी संप्रदायामधले जे काही वारकरी असतात त्यांना कधीच थंडी वगैरे ऊन वारा पाऊस याचं काही जाणीव होत नाही, कारण ती भक्तीची ताकद असते. आणि ही भक्तीची ताकद अखंड तेवढ ठेवण्यासाठी आज आपण कार्तिकी एकादशीच्या या यात्रेमध्ये आलो होतो. संतांच्या एकदा सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी हळूहळू थोड्या थोड्या माहित होतात. जीवन शैलीत आपण त्या पद्धतीने थोडे तरी आचरण आपण हे केले पाहिजे. की कार्तिकी वारी अनुभवण्यासारखी असते. एकदा तरी आयुष्यामध्ये आषाढी वारी आणि कार्तिकी वारी केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे तरुण मुलांना मी सांगेल की तरुण वयामध्ये पासूनच ही सुरुवात केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर हे बघा, ते खूप सारे या ठिकाणी तरुणांनी जमलेले या ठिकाणी आपले मित्र आहेत. तर ते बघा आत्ताच्या या वयामध्ये आज वारीमध्ये सहभागी आहेत. म्हणजे हे कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि ही परंपरा जपण्यासाठी ना आज आपण वारीत येतोय की जेणेकरून कुठेतरी आपला हा हिंदू समाज वारीमध्ये अखंड तेवत राहायला पाहिजे आणि ही परंपरागत वारसा जपला पाहिजे. एवढंच सांगणं. बोला जय जय रामकृष्ण हरी. प्रेम, सहिष्णुता आणि समानतेचा संदेश देणारी ही वारी खरंच खूप अनुभवण्यासारखी आहे. चला मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन ब्लॉगचं. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.